देशाच्या पर्यटन क्षेत्राला जागतिक स्तरावर नेण्यासाठी केंद्र सरकारनं पर्यटन व्हिजन 2029 तयार केल्याची माहिती उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी दिली आहे। नवी दिल्लीत अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी मंचातर्फे आयोजित पर्यटन नेतृत्व शिखर परिषद 2026च्या उद्घाटन प्रसंगी ते आज बोलत होते। पर्यटन हा केवळ एक उद्योग नसून विविध संस्कृतींना जोडणारा दुवा आणि आर्थिक संधींना वेग देणारं माध्यम आहे। भारत आणि अमेरिका यांच्यातील आर्थिक संबंधांमध्ये पर्यटन हा एक महत्त्वाचा स्तंभ आहे, तो मुत्सद्देगिरीचं प्रभावी साधन आहे, असं उपराष्ट्रपती म्हणाले। या आराखड्यानुसार प्रत्येक राज्यात किमान एक जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ विकसित केलं जाईल। तिथे पायाभूत सुविधा, डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि शाश्वत विकासावर भर दिला जाईल। पर्यटनातील रोजगाराच्या संधींवर भाष्य करत महिलांच्या नेतृत्वाखालील उद्योगांना प्रोत्साहन देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं। आजचा पर्यटक केवळ स्थळं पाहत नाही, तर तो तिथल्या संस्कृतीचा आणि वारशाचा अनुभव घेतो। त्यामुळे आपण वारसा स्थळांच्या ठिकाणी डिजिटल कथाकथन आणि बहुभाषिक मार्गदर्शकांसाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा। गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी आणि पर्यटकांचा प्रवास सुखकर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरणं ही काळाची गरज आहे, असं त्यांनी नमूद केलं। पर्यटनाचा विकास करताना पर्यटनाचं रक्षण करणं हे आपलं मुख्य उद्दिष्ट असायला हवं, असंही त्यांनी स्पष्ट केलं। नवी दिल्लीतील सेवा तीर्थ इथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी